प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण वाळवणातील एक प्रकार तांदळाचे पापड बघणार आहोत, पण ते मसाला पापड बघणार आहोत आणि खिशी घेऊन करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी जेवणाच्या वाटीचं प्रमाण 3 वाट्या अशा सपाट 3 वाट्या भरून घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ धुवून सुकवून आणि मग दळून आणलेले आहेत तांदूळ आणि रेशनचे तांदूळ आहेत. तर इथे मी 3 वाट्यांच्या प्रमाणात सांगते. मी 3 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं. त्यानंतर 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि 7-8 हिरवी मिरची. तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. 1 चमचा जिरे, थोडी कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घ्यायचा. कोथिंबीर आणि पुदिना. 1 सपाट चमचा पापड खार, पोह्याचा चमचा आहे आणि 1 चमचा मीठ. आता इथे मी 3.5 वाटी पाणी ठेवले. 3 वाटे आपलं पीठ आहे, तर 3.5 वाटी पाणी ठेवलं मी इथे आणि ह्याचं वाटण करून घेतलं. हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून घेतलं आणि कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतला. आता याला पाण्याला उकळी आली की आपण जिरे घालूया. वाटण, पापड खार आणि मीठ. पाण्याला उकळी आली की मीठ बघून घ्यायचं. थोडंसं मीठ घालते मी. आणखी अर्धा चमचा मीठ घातलं मी. आता थोडं पीठ टाकून खिशी घेऊया, किंवा हेच परातीमध्ये असं पीठ घेऊन त्यावर ओतलं तरीही चालेल. गॅसची फ्लेम कमी केली मी. हे बघा 3.5 वाटी पाणी अगदी परफेक्ट होतं. 3 वाटी. आता हे सर्व पीठ आपल्याला परातीत काढून घ्यायचं. हे बघा आता सर्व पीठ मी परातीत काढून घेतलं. आता इथं रुचण्याला मी तेल लावून घेतलं आणि हे गरम असतानाच आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं. वाटीने करा, ग्लासने करा किंवा रुचण्याने करा, कसंही असं एकजीव करून घ्यायचं. हे पुन्हा आपल्याला वाफवून घ्यायचं. आता इथे मी पातेल्यात 3 ग्लास पाणी उकळायला ठेवलं. त्यावर अशी आपल्याला चाळणी ठेवायची आणि चाळणीला तेलाचा हात लावला किंवा नाही लावला तरीही चालेल. यावर आपल्याला आता या पिठाचे उंडे करून ठेवायचे 15 ते 20 मिनटं. हे बघा आता हाताला सोसवेल इतपत कोमट आहे, तोच आपल्याला याचे उंडे करून घ्यायचे. अशी मुटकळे करून ठेवले तरीही चालेल, पण असा गोलाकार आकार दिला ना, हे बघा अशा प्रकारे. हे बघा आता हाताला सोसवेल इतपत कोमट आहे पीठ. असे मुटकुळे करून ठेवले तरीही चालेल उकडायला. पण जर असा उंडा केला ना आणि मध्ये असं होल करायचं, जसे आपण डोनट करतो ना त्या प्रकारे. असं होल केल्यामुळे काय होतं, सगळीकडे पीठ छान शिजतं, आतपर्यंत शिजतं. म्हणून असे उंडे करून घ्यायचे आणि मग असे चाळणीवर ठेवून द्यायचे उकडायला. आता मी अशा प्रकारे करून घेते आणि मग दाखवते. बघा अशा प्रकारे मी उंडे करून घेतले आणि हे आता बॉईल करायला ठेवते. 15 ते 20 मिनटं आपल्याला बॉईल करून घ्यायचं. याच्यावर झाकण ठेवायचं.
15 ते 20 मिनटं ठेवूया. तर 20 मिनटं झाली आहेत, बघूया आपण. हे बघा, असं हात लावून बघायचं आणि हाताला जर चिकटलं नाही असं खूप सारं तर समजायचं की पीठ छान शिजलेलं आहे. आता गॅस बंद करूया. 5-1 मिनटं असंच ठेवूया झाकून. बघा, आता पीठ छान शिजलेलं आहे. तर थोडं थोडं आपण परातीमध्ये काढून घेऊया. जर तुम्ही एकटे असाल ना करायला तर 2-2, 3-3 उंडे घेतले तरीही चालेल. बाकीचं पीठ तसंच झाकून ठेवायचं, कारण पाणी गरम असतं, पीठ सॉफ्टच राहणार आपलं. परातीमध्ये काढून घेतलं तर उचल्याला असं तेल लावून घ्यायचं आणि गरम असतानाच असं हे मऊ करून घ्यायचं. अशा प्रकारे मी मळून घेते आणि मग दाखवते. हे बघा, चिटकतसुद्धा नाही काहीच, पीठ छान शिजलेलं आहे आपलं. हे बघा, आता अशा प्रकारे मी मळून घेतला उंडा. आता ह्याचे छोटे छोटे तुम्हाला जसं हवा असेल त्याप्रमाणे करून घ्यायचं. 2-3 मी तुम्हाला करून दाखवते. हे बघा, आता माझ्याकडे असं मशीन आहे पापडाचं, त्यावर मी असं प्लास्टिक ठेवलं, थोडंसं तेलाचा हात लावून घेतला त्याला, त्यावर असा उंडा ठेवायचा, थोडंसं प्रेस करायचं. हे बघा, अशा प्रकारे, किंवा तुम्ही असं हाताने सुद्धा करू शकता. गरम असतानाच वळेल तो. असं करू. इथे मी प्लास्टिक ठेवलेलं आहे, त्यावर असं आपल्याला टाकून घ्यायचं. बघू शकता. आणखी एक करून दाखवते. हे बघा, असं तुम्हाला वाटत असेल ना की जाड आहे तर मग असं तुम्ही बोटाने पण पातळ करू शकता. हे बघा, अशा प्रकारे करू शकता तुम्ही. बघा, आता सर्व पापड आपले करून झालेत. आता हे 1 दिवस घरात आणि 1 दिवस उन्हात असे वाळवायचे. तर भेटू आपण 2 दिवसांनी. चला, आता आपले पापड पण मस्त कडक वाळलेले आहेत. 10-12 मी असे पण करून पाहिले मिनी पापड. आता हे तळून पण बघूया. तीन वाट्या पिठामध्ये 45 पापड होतात, 45. आता मी तळून पण दाखवते. हे बघा, आता तेल छान गरम झालेलं आहे. बघा किती छान फुलतोय, कढईभर फुलतोय पापड. कुठेही पापड तुटत नाही आहे आणि चिरलेसुद्धा नाही आहे. काय करायचं, आपण जेव्हा पापड लाटतो ना तेव्हा लागलीच उन्हात टाकायचं नाही, मग ते पापड चिरतात. म्हणून 1 दिवस घरात सुकवायचे आणि 1 दिवस उन्हात सुकवायचे, कडकडीत उन्हात. आता हे छोटे होते ना त्यातले सुद्धा बघूया.
ते सुद्धा छान फुगत आहे, फुलत आहे. मिनी पापड म्हणूयात आपण याला. असे पण करून बघा तुम्ही. हे मी म्हटलं करून बघूया कसे वाटतात. बघा आता किती सुंदर फुललेले आहेत पापड, बघू शकता तुम्ही. हे बघा. आणि हे छोटे पण बघा किती सुंदर फुललेले आहेत. तोडून पण दाखवते तुम्हाला. बघा अतिशय कुरकुरीत छान होतात. अशा प्रकारचे पापड तुम्ही करून बघा, मसाला पापड. आणि ही मसाला पापडाची रेसिपी जर आवडली असेल तुम्हाला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.